तिने 2 तास झाले माझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. अशा फालतू गोष्टींसाठी स्वतःचा वेळ वाया घालून करिअर खराब करून घेऊ नका. आज ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज बाजूला ठेवून अभ्यासाची पुस्तकं बंद करून दिवस रात्र टाइमपास करताय ना, उद्या त्याच मुलीचे वडील तिचा हात तुमच्यासारख्या बेरोजगार आणि अपयशी मुलाच्या हातात देतील का, याचा जरा प्रॅक्टिकल होऊन विचार करा. सुरुवातीला प्रेम वगैरे खूप छान वाटतं, पण जेव्हा लग्न आणि संसाराची वेळ येते तेव्हा समोरचा माणूस हा तुमचा बँक बॅलन्स आणि समाजातील लायकी आधी बघतो. लायकी नसताना एखाद्याच्या मागे फिरून वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ अभ्यासाला द्या. जेव्हा तुमच्या नावापुढे अधिकारी किंवा यशस्वी व्यक्ती हे टॅग लागेल ना, तेव्हा 2 तासच काय 2 दिवस न बोलणारेही तुमच्या सोबत बोलण्यासाठी तुमचा वेळ मागतील. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवंय, 2 मिनिटांचा टाइमपास की आयुष्यभराचा सन्मान. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.